गुड मॉर्निंग एव्हरीवन. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आम्ही पण एकदम मस्त मजेत आहे. तर आज आहे संकष्टी चतुर्थी, म्हणजे सगळ्यात मोठी चतुर्थी जी वर्षातून येत असते. आणि आजपासून मी डिसाईड केलं आहे की मी फास्ट करणं स्टार्ट करेल. म्हणजे प्रत्येक महिन्याची जी चतुर्थी असते ती मी आधी करायची लग्नाआधी, त्यानंतर पण मी लग्नानंतर कंटिन्यू केलं. मग त्यानंतर मला माझ्या प्रेग्नन्सीमध्ये काही कॉम्प्लिकेशन्स आले तर मला ते उपवास सोडावे लागले. आणि त्यानंतर मग अवयू झाल्यानंतर सुद्धा 2 वर्षापर्यंत ना त्याला मी आतापर्यंत फीड करत होती. तर एवढं माझ्याने उपाशी राहून होत नव्हतं, कारण बाळ परत परत फीड घेतो. सो आता फायनली त्याचं फीड सुटलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे त्याचं फीड मी कसं सोडवलं, मला किती स्ट्रगल करावं लागलं, सगळं शेअर करणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा की मला किती स्ट्रगल करावं लागलं आहे आणि ते कसं फायनली सुटलं आणि मी काय काय गोष्टी वापरल्या आहे फीड सोडवायसाठी, ते सक्सेसफुल झाले नाही झाले सगळं सांगेल. सो चला, तुम्हा सगळ्यांना संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज माझा फास्ट राहणार आहे, तर ऑब्व्हियसली काहीतरी आपल्याला उपवासाचंच बनवावं लागणार आहे. त्यानंतर आज आपण मस्त मेन्यू पण बनवू गणपती बाप्पांसाठी पण आणि आपल्या सगळ्यांसाठी पण. सो स्टे ट्यून. चला, तर मी मस्त इथे साबुदाणा भिजायला ठेवला आहे, कारण आज दुपारचं माझं जेवण नाही राहणार आहे, साबुदाणा राहणार आहे. सो त्यासाठी मी हे भिजू ठेवलं आहे. आता हे 4 तास तरी याला भिजवावं लागणार आहे आपल्याला. आणि त्याचबरोबर आता मी इथे चहा करून घेईल. प्रीतमला आज मी कॉर्नफ्लेक्सच दिले नाश्त्याला. आमचा अवयव का रात्रीपासून कंटिन्यू रडत आहे, आय डोंट नो वाय. खूप रडतोय, सकाळी पण रडतोय, म्हणजे रात्री तो 2 ते 3दा उठला. काल तो 7-7:30च्या दरम्यान जेवण केलं होतं त्यांनी. त्यानंतर पण मी त्याला 9:30 वाजता थोडा राईस वगैरे भरवलेला आणि प्रॉपर वरण भात भाजी पोळी खातो, पण तरी सुद्धा हा रात्री खूप रडलाय. आणि तो कंटिन्यू रडत होता, असंही नाही की थोडं रडून शांत होत होता, झोपला पण नाही आहे व्यवस्थित. त्यानंतर इथे प्रीतम खातोय कॉर्नफ्लेक्स. काय झालं? हाच ना. त्यासाठी चहा करते. अवयू पण इथे त्याचा ॲपल एन्जॉय करतो आहे आणि आपण मस्त असं चहा पिऊ. चला, तर एकीकडे चहा करायला घेतला आहे. मी ना नेहमी चहामध्ये दूध आणि पाणी इक्वल अमाऊंटमध्ये घालायची, पण आता इतक्यात आजीला थोडा त्रास होतो आहे दुधाचा, त्यामुळे मी दूध थोडं कमी प्रमाणात घालते आणि पाणी थोडं जास्ती प्रमाणात घालते. तसं मी आणि आजी नेहमी जर आम्ही चहा पित असलो तर आम्ही मोस्ट ऑफ टाईम ब्लॅक टीच प्रेफर करतो, पण मी म्हटलं चला आज दुधाचा चहा करूया. कधीतरी ना क्रेविंग होते मला, कारण मला थोडी जास्ती सवय लागली आहे चहाची. तसं मी दोन्ही टाईम असं कंपल्सरी काही पित नाही. कधीतरी मन झालं तर पिते, कधीतरी मन होते दुधाचा चहा प्यायचा तर दुधाचं पण पिते. आणि त्याचबरोबर इथे मी आलंसुद्धा घातलं आहे. आता माझा चहा शिजायला मला 5 ते 10 मिनटं तरी लागणार होते. म्हटलं चला तेवढा वेळ आहे, तेव्हापर्यंत मस्त बसून निवांत 5 मिनटं सकाळचा जो चिया सीड वॉटरचं पाणी आहे माझं, ते मी एन्जॉय करते. तर आज हॉलमध्ये ऑलरेडी आजी, व्ह्यू आणि प्रीतम बसला होता आणि ते तिघं टी व्ही बघत होते. म्हटलं मला 5 मिनटं निवांत बसायचं आहे, म्हणून मी छोट्या बेडरूममध्ये येऊन इथे आरामात बसली होती. बसल्या मस्त पाणी पिऊन घेतलं आणि लगेच मला रिअलाईज झालं की अरे खूप दिवस झाले मी घराचे जाळे नाही काढले. आणि त्या रूममध्ये ना 2 ते 3 ठिकाणी मला थोडे जाडे पण दिसत होते. तर म्हटलं आज मावशी आले की सगळ्यात आधी हे एक काम करून घेते. आता चला, माझा चहा पण मस्त इथे शिजून रेडी आहे. मला लगेच काही चहा प्यायचा नव्हता, कारण चिया सीड वॉटर घेतलं होतं, तर मला ते लगेच चहा पिणं बरोबर नाही वाटलं, म्हणून मी आजीला चहा आणि बिस्किट दिला. त्यानंतर मी माझ्या बेडरूममध्ये आली. काल मी हेअर स्ट्रेट केले होते, म्हणून म्हटलं की ते जे स्ट्रेटनर आहे ते मी तसंच ठेवलं होतं, कारण ते गरम होतं. आणि याचा जे ठेवायचा पॅकेट आहे, तो बॉक्स आहे तो प्लास्टिकचा आहे, तर त्याच्यामध्ये डायरेक्ट आपण असं काही गरम वस्तू ठेवू शकत नाही, म्हणून मी त्याला म्हणजे 1 तासासाठी खाली ठेवणार होते, पण खाली ते राहिलंच काल. त्यामुळे म्हटलं चला सर्वात आधी हे उचलून ठेवते, कारण अवयूला जर हे भेटलं तर तो खेळायला मागेल, नाही दिलं तर खूप आरडाओरडा करेल आणि त्याचबरोबर वायर वगैरे पण तोंडात घालतो तो, म्हणून म्हटलं सगळ्यात आधी हे व्यवस्थित ठेवूया. तर माझ्याकडे जे स्ट्रेटनर आहे ना ते अगारोचं आहे. मी तुम्हाला रेकमेंड नाही करणार हे स्ट्रेटनर घ्यायसाठी. त्याचं रिझन हे आहे की म्हणजे हे मी घेतलं आहे ऑलमोस्ट 2 वर्षापूर्वी. मी हेअर स्ट्रेट करते, पण माझ्या ह्याच्याने प्रॉपर हेअर स्ट्रेट होत नाही. आणि त्याचबरोबर ना थोडेसे स्प्लिट्स पण माझे वाढले आहे हेअर स्ट्रेटनरमुळे, त्यामुळे मी तुम्हाला रेकमेंड नाही करणार, पण मी कधीतरी करत असते. त्यानंतर आजीला मी परत थोडासा चहा दिला, कारण तिला परत हवा होता, आणि थोडासा चहा मी पण घेतला, कारण अर्धा ते पाऊण तास झाला. छान मी इथे रेडी झाली आहे, आंघोळ वगैरे झाली आहे. आता मावशी झाडू पोछा करून गेले, तर थोड्याने पूजा करते, पण सर्वात आधी मी अवयूला जेवण भरवते. माझा स्वयंपाक झाला आहे, म्हणजे मी आंघोळ झाल्या आधी स्वयंपाकच करून घेतला, बिकॉज अवयूने आज नाश्ता व्यवस्थित केला नाही आहे, म्हणून मला आधी स्वयंपाक करून घ्यायचा होता. छान अशी पालकची भाजी बनवली आहे, चपाती आणि राईस, असं वरण वगैरे त्याला मी जेवण भरवणार आहे. चला, तर आता पटकन त्याला जेवण भरवते आणि त्यानंतर आपण पूजा करूया. बाळाची पण छान इथे आंघोळ केली आहे.
अवयूला पण छान असं रेडी केलं आहे. सॉक्स अजून घालायची आहे, तो नको म्हणतोय सॉक्स घालायला, तर थोड्या वेळाने घालेल. ॲक्च्युली त्याची चिडचिड होते कारण अवयू अजिबात व्यवस्थित झोपला नाही आहे काल, आणि त्यामुळे त्याला ना आता जेवण करवते आणि त्याला झोपवते, म्हणजे त्याला थोडं बरं वाटेल. कुठे जायचं बाळा तुला? काय झालं? सो असं काहीसं आज अवयूचं जेवण आहे. त्याला बसवते आणि आधी त्याला जेवण भरवते, म्हणजे तो थोडासा कम्फर्टेबल होईल. त्याला भूकही लागली असेल कारण काल खूप उशिरा म्हणजे लवकर जेवला होता आणि झोपला पण थोडा उशिरा होता. मी देते बाळ, मी देते ना अवयू, तू खाते का तुझ्या हाताने? चला तर आता अवयूला जेवण भरवण्याची वेळ झाली होती, म्हणून मी त्याच्यासाठी छान अशी प्लेट करून आणली. भाजीपोळी भात वरून असं व्यवस्थित मी त्याला जेवण देते. पण आज अवयूचं होतं की मी माझ्याच हाताने खाणार, पण त्याचं असं असते ना, भाजी तो सगळं वरणात घालतो आणि अजिबात व्यवस्थित असं काही तो जेवण करत नाही. म्हणजे खूपदा मी त्याला राईस वगैरे देते प्लेटात, असं सिंगल वस्तू द्यायला काही वाटत नाही कारण तो कधीतरी खाऊन पण घेतो, पण मोस्ट ऑफ टाईम ना मग सगळं असं गारा करतो आणि ते बरोबर नाही वाटत, म्हणून मग मी त्याला स्वतःच भरवते. चला तर इथे मी माझ्या अवयूला छान असं जेवण पण भरवलं आहे. त्यानंतर तो त्याचं खेळत होता. म्हटलं सर्वात आधी देवपूजा करून घेते कारण आज अंगारकी चतुर्थी आहे, तुम्हा सगळ्यांना माहितीच असेल. आणि गणपती बाप्पांना मी खूप आधीपासून खूप जास्ती मानते. म्हणजे माझ्या कॉलेजच्या डेजपासनं म्हणा किंवा माझ्या स्कूलच्या डेजपासनं म्हणा, माझी आई नेहमीपासून चतुर्थीचा उपवास करायची आणि त्यावेळेसच मला कळालं होतं की गणपती बाप्पा काय असतात. म्हणजे ज्यावेळेसपासून कळायला लागलं होतं तेव्हापासून मी फास्ट करायला लागली होती. मग त्यानंतर झालं असं, लग्नाच्या आधीपर्यंत किंवा लग्न झाल्याच्या नंतर 1 वर्षापर्यंतसुद्धा मी केलं होतं फास्ट. पण त्यानंतर मला प्रेग्नेन्सीमध्ये इश्यूज येत होते आणि त्याचबरोबर माझं ऑफिस वगैरे पण राहायचं, तर माझ्याने उपाशी राहून होत नव्हतं, मला मळमळ खूप व्हायला लागलं होतं. सो त्यावेळेस मी उपवास सोडला होता आणि मग मी विचार केलं होतं की अवयूचं जसं फिट सुटलं तसं मग मी परत सुरू करेल उपवास करायला. आणि आता फायनली अवयूचं प्रॉपर फिट सुटलं आहे. आणि माझी जी ब्रेस्ट फिडिंगची जर्नी आहे ना, तीसुद्धा मी तुमच्याशी ऑलरेडी माझ्या एका व्हिडिओमध्ये शेअर केली आहे. तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही नक्की जाऊन बघा. खूप इन्फॉर्मेशन मी तिथे माझ्या रिलेटेड दिली आहे, जी की तुमच्यासाठी सुद्धा फायदेमंद होऊ शकते, म्हणजे प्रूफ होऊ शकते. त्यानंतर इथे मी छान स्वयंपाक पण करून घेतला आहे. जे तांदळाचं पाणी होतं ते पण झाडांना दिलं, छान छान पूजा केली. देवबाप्पा खूप छान दिसत होते आणि त्यानंतर अवयू ना छान त्याचं खेळत होता. आता झालं असं की एवढे सगळे कामं केल्यानंतर ना मला खूप थंडी वाटायला लागली होती. मी म्हटलं चला थोड्या वेळ बाल्कनीमध्ये बसते अवयूला घेऊन. आणि अवयूसुद्धा इतका गुणी बाळासारखा माझ्याबरोबर बसला होता आणि आम्ही भरपूर वेळ तिथे बसलो. म्हणजे मला वाटते 15 ते 20 मिनटं आम्ही तिथे बसून होतो, एकमेकांशी बोलत होतो. आणि माझं बाळ ना खूप छान जेस्चर मला देतो, जसं की मी त्याला असं घट्ट पकडलं की तो पण ना असं एन्जॉय करतो. म्हणजे असं नाही म्हणत की आई मला सोड, मला जाऊ दे खेळायला वगैरे. तर हे सगळं मला खूप छान वाटते आणि असं त्याच्याबरोबर बसायला मला तसंही खूप आवडते. मला असं वाटते ना की मी अवयू बरोबर आणि प्रीतम बरोबर बसून खूप टाईम स्पेंड करू. म्हणजे मला असं वाटतं मी दिवसभर पण त्यांच्याबरोबर टाईम स्पेंड करू शकते. मला बोर होत नाही ह्या गोष्टी. म्हणजे कोणी मला म्हटलं ना एक वस्तू 2-3दा कर तर मला बोर होईल, पण मला यांच्याबरोबर टाईम स्पेंड करायला नेहमीच आवडतं. आणि मला वाटते की तुम्हालासुद्धा आवडत असेल. ही गोष्ट वेगळी आहे की हस्बंड आपल्याला पूर्ण वेळ देऊ शकत नाही कारण त्यांची ऑफिसची पण कामं असतात. बट इट्स ओके, जेवढा वेळ मिळतो तेवढा वेळ नक्की तुम्ही पण तुमच्या पार्टनरबरोबर स्पेंड करा, खूप छान वाटतं. त्यानंतर ना ॲमेझॉनवरनं एक टॉय मागवलं होतं अवयूसाठी. तेच मला आज इथे रिसीव्ह झालं होतं. 2 दिवसातच हे टॉय माझ्या घरी आलं होतं आणि हे टॉय काहीतरी मला 126 रुपीजला मिळालं होतं. आणि खरंच हे टॉय खूप म्हणजे खूप वर्थ इट आहे. एकतर याने एंगेज होतं, मुलं एंगेज होतात आणि त्याचबरोबर हस्बंड वाईफ पण याच्याने खूप वेळ छान खेळू शकतात. आता कसं हे टॉय हे मी तुम्हाला पुढे दाखवतेच. मग यात ना असे 2 कोन आले आहे आणि त्या कोनच्या बाजूला असं खाली एक ना पिन आला आहे, जे की तुम्ही प्रेस केलं की ते बॉल वर जातं. आता इथे मी एकटी जरी खेळत असेल ना तरी तुम्हाला थोड्या वेळातच आणखी एक गोष्ट बघायला मिळेल, जे की मी प्रीतम बरोबर खेळते. ॲक्च्युली हे दोघांचंच गेम आहे, सिंगलचा नाही. आणि अवयूची इथे किरकिर चालली होती कारण त्याला बॉल हवा होता, त्याला कोन नको होता, फक्त बॉल हवा होता. अवयू बॉल खूप त्याला आवडतं, म्हणजे तो बॉल लवर आहे असं म्हणायलाही हरकत नाही. आम्ही जेव्हा कधी खाली त्याला फिरायला घेऊन जातो ना, तेव्हा कोणाच्याही हातात बॉल दिसला की लगेच रडायला लागतो कारण त्याला तो बॉल हवा असतो. चला असो ते सगळं. त्यानंतर आता प्रीतमला यायला वेळ होतं, म्हणजे त्याची अजूनही मीटिंग सुरू होती. आणि आज माझा उपवास आहे, तर मलासुद्धा माझा ब्रेकफास्ट तर नाही, म्हणजे लंचही नाही, नाश्ताच बनवून घ्यायचा होता. तसं तर मी ना आधी मिठाचं खात नव्हती चतुर्थीला, पण आता असं वाटतं की मी जस्ट सुरुवात केली आहे, तर अख्खा दिवस मी बिना काही खाल्ल्याने राहू नाही शकणार. फ्रूट्स दूधनी माझं नाही चालणार सध्या, म्हणून मी सध्या तरी खिचडी वगैरे खाणार आहे. तर ते मला बनवून घ्यायचं होतं, पण त्याआधी ना मशीन लावली होती सकाळी, तर म्हटलं आधी कपडे मी वाळू घालून घेते, कारण मग हे कपडे राहिले तर राहूनच जातात, माझ्या लक्षातच राहत नाही मग. आणि दुपारी मग थोडा कंटाळा पण येतो.
मग इव्हिनिंगपर्यंत त्या गोष्टी जातात. सो सर्वात आधी ना मी इथे कपडे वाळू टाकायला आली होती. आता बघा प्रीतम पण फ्री झाला होता आणि प्रीतम ना बॉल आणि त्या कोनबरोबर खेळत होता आणि अव्यूचं असं झालं होतं की बाबा तुम्ही 2-3ही बॉल का घेताय, मला बॉल तरी द्या. मग प्रीतमने त्याला बॉल दिले आणि मी प्रीतमला म्हटलं की चल प्रीतम आपण एकदा ट्राय करून बघू की दोघांच्यानी हे गेम कसं खेळायला जमेल. आणि खरंच सांगते हे खूपच मस्त गेम आहे. म्हणजे एकाकडनं फेकायचं, दुसरा कोणतरी कॅच करेल. खूप मस्त वाटलं मला हे गेम आणि लिटरली आम्ही हा गेम अर्धा तास खेळलो जेव्हा की माझा उपवास होता आणि मला भूक तर लागली नव्हती खरंच सांगते, पण प्रीतमला भूक लागली होती. पण तो सुद्धा या गेममध्ये इतका रमला होता, त्यालाही खूप छान वाटत होतं हे गेम आणि मला सुद्धा आवडलं होतं. मग प्रीतमने अर्धा तास खेळल्यानंतर मला म्हटलं की दीपिका आता ना हे रिटर्न करून दे कारण मी आता बोर झालो. म्हटलं अरे नको नको आपण हे खेळू शकतो. आणि त्याचबरोबर यातनं 3 बॉल मला मिळाले होते आणि असे 2 कोन मिळाले होते. तुम्हाला जर हे म्हणजे प्रोडक्ट हवं असेल तर मला नक्की कमेंट करा, मी तुम्हाला याची लिंक शेअर करेल. आणि खरंच खूप इंटरेस्टिंग गेम आहे. इवन हे तुम्ही इंडोर पण खेळू शकता, आउटडोअर पण खेळू शकता. आणि अव्यूचं बघा इथे बाबाकडे आईकडे जाणं सुरू होतं कारण त्याला परत एक बॉल हवा होता. आणि त्याचं असं झालेलं ना की आई बाबा मला 3 पण बॉल द्या, मला एक नको, मला 3 पण द्या. आता प्रीतमचं होतं मला जेवायला वाढ, पण मग मी त्याला म्हटलं की प्रीतम मला 10 मिनटं दे, मी पटकन ना साबुदाण्याची खिचडी करते आणि नंतर जेवण देते तुला, कारण प्रीतमला सुद्धा साबुदाण्याची खिचडी खूप आवडते. चला आता मी तुम्हाला क्विकमध्ये रेसिपी शेअर करते. सर्वात आधी ना मी 4 ते 5 मिरच्या घेतल्या आहे, त्याचबरोबर थोडंसं जिरं घेतलं आहे आणि खूप सारे पीनट्स घेतल्या. म्हणजे तुम्हाला जेवढं आवडत असेल तेवढं तुम्ही घेऊ शकता. आणि त्याला छान असं बारीक करून घेतलं, म्हणजे असं पेस्ट नाही बनवायची आपल्याला, थोडंसं हलकंसं त्याला मोठंच ठेवायचं आहे. त्यानंतर ना थोडंसं कढईमध्ये तेल घेतलं आहे, त्याचबरोबर तिथे मी घातला आहे कढीपत्ता नक्की घालायचा, फ्लेवर खूप छान येतो. आणि त्यानंतर आपण वाटलेलं जे आपलं मिश्रण आहे ते छान असं तेलात भाजून घ्या. माझ्याकडे पीनट्सना नेहमी मी भाजूनच ठेवत असते, त्यामुळे खूप जास्ती भाजायची गरज पडत नाही आणि चिकट पण राहत नाही. त्यानंतर मी इथे 2 बॉईल्ड बटाटो घातले आहे. बॉईल करून टाका तर जास्त छान फ्लेवर येतो, इन्स्टेड ऑफ तुम्ही कट करून टाकण्यापेक्षा. माझी मम्मी नेहमी कट करून टाकायची आणि पांढऱ्या कलरची साबुदाण्याची खिचडी बनवायची. पण ही जी पद्धत आहे ना ही मी माझ्या सासूकडनं शिकली आणि मला हा साबुदाणा अशा प्रकारचा खूप आवडतो, म्हणून तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. त्यानंतर यात आलू घातले, आलूला त्या मिश्रणाबरोबर छान असं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर 5 ते 7 मिनटानंतर त्यात मी माझा जो भिजलेला साबुदाणा होता तो घातला, त्यात मीठ घातलं आणि थोडीशी साखर घातली. हवं तर तुम्ही ह्यात दहीसुद्धा घालू शकता, दही घातल्यानंतर पण छान टेस्ट येतो. पण मला असं पर्सनली त्यात घातलेलं आवडत नाही, तर मी वेगळं थोडंसं दही घेते सोबत खायला. त्यानंतर याला 5 ते 7 मिनटांना मी बंद करून शिजवून घेतलं होतं. शिजवून म्हणण्यापेक्षा त्याला फक्त थोडंसं हलकंसं जास्ती शिजवलं की ते छान होतं, तसं केलेलं. आता इथे मी प्रीतमची प्लेट करत होती आणि त्याचबरोबर मला माझी पण प्लेट करून घ्यायची होती साबुदाण्याची, आणि म्हणजे साबुदाणा खिचडी आणि दहीची. प्रीतमला ॲक्च्युली साबुदाणा खूप आवडतो, मलाही आवडतो आणि आम्हाला साबुदाण्याचे वडेसुद्धा खूप आवडतात. म्हटलं आता वडे नको करायला कारण ऑइली होऊन जाईल, म्हणून मी साधा साबुदाणाच केला. प्रीतमची प्लेट बनवली आणि त्याचबरोबर मी माझी पण प्लेट बनवून घेतली आणि आजीची पण प्लेट बनवली, कारण मला आजीला पण द्यायचं होतं. आजीचं जस्ट जेवण झालं होतं म्हणून ती बोलली की मला आताच नको देऊ, पण नंतर मग तिने थोडंसंच खायचं डिसाईड केलं. म्हणजे जेवढं मी तिला दिलं होतं ना त्याच्यातूनही तिने अर्धच खाल्लं होतं आणि ही अशी काहीशी माझी प्लेट होती. चला तर आता ना मस्त झोप झाली आहे माझी, अव्यूची आणि आजीची पण. त्यानंतर इव्हिनिंगच्या वेळेस अव्यूसाठी ना मी आज काकडीचा पराठा केला होता ब्रेकफास्ट म्हणून, म्हणजे ब्रेकफास्ट नाही इव्हिनिंग स्नॅक्स म्हणून. आणि ना तुपाने मी व्यवस्थित असं त्याला भाजून घेतलं होतं. तुम्ही पण मुलांसाठी काहीही बनवत असेल ना तर तूप नक्की वापरा, कारण ते खरंच चांगलं असते मुलांसाठी. त्यानंतर आता मी म्हटलं की एका साईडला भाजल्या गेल्या, दुसऱ्या साईडला भाजायला वेळ लागेल, तेव्हापर्यंत पटकन हॉल आणि माझं जे किचन आहे ते झाडून घेते, कारण इव्हिनिंगचं झाडू मारणं मला गरजेचं वाटतेच, कारण अव्यू नाही म्हटलं तरी दिवसात भरपूर कचरा करतो आणि मग ते थोडंसं क्लीन केलं की बरं वाटतं. म्हणून मी छान असं माझं जे किचन आणि हॉल आहे ते व्यवस्थित असं झाडून घेतलं. आणि आज तसंही चतुर्थी होती, मला देवापुढे नैवेद्य पण दाखवायचं होतं, त्यासाठी म्हणून झाडू तर मारणं कंपल्सरी होतंच. कधी कंटाळा पण येतो, तर मग मी कधी नाही पण झाडत, कधी क्लीन असलं तर. आणि त्यानंतर असं काहीसं झालेलं. त्यानंतर मी छान असा पराठा रेडी करून आणलेला आणि अव्यूला लागलीच होती भूक, तर आजी बोलली की मी भरवते त्याला. तर आजी त्याला पराठा भरवत होती, ती त्याला छोटे तुकडे करून देत होती, त्याच्या हाताने तो खायचा, म्हणजे एन्जॉय करायचा. त्यानंतर अव्यू ना थोडा रडत होता, त्याने एक गाणं बघितलं, त्या गाण्यात ना आग असं दिसलेलं, आग जळताना तो घाबरतो थोडा आग जळताना बघताना. सो तो रडत होता म्हणून मी त्याला घेऊन आले, त्याला थोडंसं लाड केलं आणि त्यानंतर लगेच दिवाबत्ती लावून घ्यायला घेतलं. आता देवापुढे दिवा लावला, छान अशी अगरबत्ती पण तुळशी पुढे लावून
लावून घेतली होती. छान वाटतं असं देवपूजा केली की. आणि तो जो आपलं अगरबत्तीचा फ्रेग्रन्स येतो ना, घरभर दळवळतो, तो खूप छान वाटतो. असं म्हणजे प्रसन्न होतं मन आणि घरात पॉझिटिव्हिटी पण नेहमी असते. आणि दिवाबत्ती लावलं पण पाहिजे, घरात लक्ष्मीचा वास पण असतो. चला असो, आता माझा स्वयंपाक ऑलमोस्ट झाला आहे. फक्त शेवटच्या 2-3 चपात्या राहिल्या होत्या, ते पण इथे करायला घेतल्या. छान छान चपात्या पण इथे मी बनवून घेतल्या. आणि त्यानंतर मला करायचा होता नैवेद्य. म्हटलं सर्वात आधी नैवेद्य करून घेते, कारण ना मला माझ्याकडे प्रज्वलीची एक वाटी होती, तर तिला आज मी वांग्याचं भरीत बनवलं होतं नैवेद्याला. तर मी म्हटलं तिला पण थोडा देऊन येते, कारण तिला तो खूप आवडतो. आणि त्याचबरोबर ना मी तिळाचे मोदक पण केले होते देवबाप्पासाठी, कारण आज तिळाची चतुर्थी म्हणूनच ओळखला जाते, कारण संक्रांती पण आहे. तर देवाला छान असं नैवेद्य दाखवून दिलं. तिळाचे मोदक मी 11च केले होते आणि त्याचबरोबर छान असं जेवण पण बनवलं होतं. आणि म्हटलं देवबाप्पा या आमच्याकडे जेवायला आणि मस्त पोटभर जेवण करून जा म्हणून. इथे छान माझी पूजा झाली होती. त्यानंतर ना अव्यूची इथे भरपूर किरकिर सुरू होती. त्याचं रिझन असं होतं की त्याला ना मोदक हवा होता. आता मोदक हवा होता हे त्याची प्रॉब्लेम नव्हती. त्याला असं होतं की मला पूर्ण प्लेट हवी आहे, मला एक मोदक नको, मला पूर्ण हवं आहे. कसं बसं एक देऊन त्याला कन्व्हिन्स केलं, पण त्यानंतर म्हणजे त्यांनी अर्धा पण नाही खाल्ला आणि त्याला दुसरंही हवं होतं. मग त्यानंतर त्याला तिसरंही हवं होतं. खूप कन्व्हिन्स करावं लागते मुलांना कोणत्या गोष्टी नाही देण्यासाठी. आणि आता त्याला राग आला होता. एक मोदक खाऊन झालं होतं आमचं, त्यानंतर तुम्ही मला देत का नाही आहे आणि आजीनी प्लेट मागे का ठेवली, त्यासाठी म्हणून आजीवर त्याचा मेन राग होता. आणि त्याच्यासाठी म्हणून त्यांनी तिची ब्लँकेट आणली आणि तिच्याशी खेळत होता की तिला राग व्यक्त करत होता, ते आम्हाला अजूनही नाही कळलं. चला तर आता आमच्या सगळ्यांची छान असं जेवण झालं आहे आणि त्यानंतर माझं किचन पण क्लीन झालं आहे. आता राहिली होती फक्त थोडी भांडी. ॲक्च्युली आज माझा स्वयंपाक झाला आणि त्यानंतर माझी जी भांडी निघाली होती ना, ती मी आधी ऑलरेडी नेहमी घासून घेते. त्यानंतर जेवणानंतर ना फक्त माझी जेवणाचीच भांडी राहतात, सो ते मी इथे घासायला घेतलं. म्हटलं माझं ना नेहमीचं एक रुटीन आहे रात्रीचं, की रात्री जेवण झालं की मी सगळी भांडी काढून घासून घेते. सेकंड म्हणजे माझा पूर्ण गॅस ओटा मी क्लीन करून ठेवते. ही सवय ना मला लग्नानंतरच लागली आहे, लग्नाआधी एवढं काही नव्हतं. आणि त्याचं रिझन असं होतं की सकाळी उठल्यानंतर मला भांडी दिसले ना की माझा संतापच खूप येतो. मला असं वाटतं यार म्हणजे आता नाश्ता बनवू की मी आधी भांडी घासू, आणि त्यातल्या त्यात मला चिडचिड पण होते. आणि जेवणानंतर मला अजिबात कंटाळा येत नाही भांडे घासायचा, त्यामुळेही मी आधीच भांडी घासून घेते. तर तुम्ही पण ना ही सवय नक्कीच लावा. म्हणजे मला माहिती आहे भरपूर लोकांना जेवण झाल्यावर आळस येतो आणि ते भांडी घासायला नाही म्हणतात, पण मी तरी तुम्हाला म्हणेल की थोडा आळस साईडला ठेवा आणि नक्कीच भांडी घासून झोपा. त्याने ना 2-3 गोष्टी होतात. एक तर सकाळी तुम्हाला खूप फ्रेश वाटेल, त्यातल्या त्यात तुम्हाला हवी ती भांडी तुम्ही इझिली घेऊन वापरू शकाल. म्हणजे जर ती भांडी तशीच ठेवली दुसऱ्या दिवशी घासा मग वापरा, घासा मग वापरा, त्यात भरपूर वेळ जातो. आणि आय अंडरस्टँड कोणी वर्किंग असेल त्यांच्याकडनं पॉसिबल नसेल, पण जर तुमच्याकडनं पॉसिबल आहे तर तुम्ही नक्की ही जी सवय आहे ना तुम्ही ती नक्की ॲडॉप्ट करा. माझ्याकडून म्हणा किंवा तुमच्यातही ती सवय असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे. त्यानंतर नेहमीचं माझं किचन क्लीन केलंच आहे, तर माझी सिंक पण नेहमी क्लीन असते. सो मी सिंक पण रात्रीची परत एकदा क्लीन करून घेतली. आता मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते जी की खूप स्पेशल आहे. ते म्हणजे माझं जे कॉर्नरला तुम्हाला छोटंसं मनी प्लांट दिसतं ना, त्याची ना मी एक छोटीशी कटिंग त्यात पाण्यात घालून ठेवली होती. ॲक्च्युली ही जी आहे ना ही सॉसची बॉटल आहे, तर याला मी सगळं त्याचं रॅपर वगैरे वरचं काढून वापरायला घेतली आहे. यात मी छोटंसं कटिंग टाकून ठेवलं होतं आणि ते कटिंग खरंच इतकं छान ग्रो होतं आहे ना. म्हणजे आधी त्याला 3च पानं होते, त्यानंतर 4था पान हळूहळू ओपन झाला आणि आता 5वा पान पण त्याचा ओपन होतो आहे. आणि याला ना साईडमधनं कोंब फुटत आहे, म्हणजे त्याला मूळ येत आहे. आणि ते बघून मला खूप छान वाटलं. आणि त्याचबरोबर ना मी रोज याचं पाणी पण रोजच्या रोज म्हणजे चेंज करून घेत असते. त्याचबरोबर ते पानं पण छान असे क्लीन करून घेत असते. चला तर आता माझं भांडी क्लीन झाली आहे, छान किचन पण ओटा क्लीन झाला आहे. त्यानंतर रात्रीचं सगळ्यात शेवटचं काम ते म्हणजे चिया सीड वॉटर भिजू घालणं. चला भेटूया, बाय.